नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे सगळ्यांना. तर बघा, सकाळचे 5:30 वाजलेत आणि उठल्या उठल्या गणपती बाप्पाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायची. तर बघा, इथं कपड्यांच्या घड्या घालायच्या चालू आहे. तर बघा, आज लय घाई आहे. आज मला मोशीला जायचंय आणि तिथं मोशीला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. तिथं थांबायला जमणार नाही मला, त्याच्यामुळं एक व्हिडिओ क्लिप घेऊ शकते मी आणि पुढच्या ब्लॉगमध्ये टाकू शकते. तर तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग बघत जावा, असा सपोर्ट करत जावा. तर मग चलो कामाला सुरुवात करूया. तर इथं बघा, मी सकाळ सकाळ पाणी ठेवायच्या अगोदर गॅस पुसून घेते व्यवस्थित. रात्रीच पुसला होता तरी पण एकदा त्याच्यावर कापड मारून घेते. आता गॅस पुसून झाला, त्याच्यावर पाणी ठेवते. पातेल्यामध्ये पाणी ठेवलं की पातेल्याचं बूड जाड आहे, त्याच्यामुळे लवकर तापत नाही. असं कळशीत पाणी ठेवलं ना पटकन तापतं. आता पटकन सगळं पारूचं झाडून घेते, का तर समोर रस्त्यावरचं पण सगळं झाडायला लागतं. तर माझ्या यूट्यूबच्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना एक असं विचारायचं आहे की मला सगळेजण म्हणतात की तू ऑनलाईन बिझनेस चालू कर, काहीतरी ऑनलाईन खरेदी विक्रीचा. तर मला ते सुचतच नाही की काय चालू करू मी. तर तुम्ही थोडंसं आयडिया देतान का? कमेंट करून नक्की सांगा. रोज झाडताना हे मशीन अशी पुढे घ्यायला लागते, परत मागं सारायची, नाहीतर त्याच्या खाली ना खूप कचरा राहतो. बघा, आता इथं गेटच्या बाहेर ना रस्ता आहे डायरेक्ट, तर तिथं पलीकडे सगळी कागद असतात मोकळ्या जागेमध्ये. रोज झाडलं तरी ते इकडंच उडून येतात, कधी कधी गेटच्या आतमध्ये पण शिरतात. तर त्याच्यामुळे सगळं रोज सकाळ उठलं की रस्त्यापर्यंत सगळं झाडायला लागतं. संध्याकाळी पण 5-5:30 वाजले की सगळं झाडायला लागतं, पाणी मारायला लागतं, नाहीतर सगळी धूळ कचरा आतमध्ये येतो इथवर. आता माझी घरं झाडून झाल्यात, आता बाहेरचं सगळं झाडून घेते. सगळं थोडंसं आवरावरी करूच तर पाणी ठेवूच तर बघा पूर्ण उजडून बसलं. आणि घरातला झाडू फक्त इथवरच झाडायला वापर करते मी, त्याच्यानंतर बाहेर झाडाय दुसरा झाडू केलाय. इथलं झाड आहे असं जिन्यावर चढायला लागतं बघा. तर बघा, गेटच्या आतलं सगळं झाडून झालं. आता दुसरा झाडू घेऊन बाहेरचं झाडायला चालू करते. तर बाहेर मुलांनी काय केलं तर सगळं ते पुढं समोर पटांगण दिसते ना, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं मागच्या कॉलनीतले खेळायला येतात, त्याच्यामुळे जास्तच कचरा करतात. थर्माकोल सगळं तुकडे तुकडे करून तिथं टाकले होते, ते काही झाडूमध्ये लवकर येईना गेले, सगळं पाण्यात पडले होते. आता खूप उशीर झालाय, त्याच्यामुळे सगळा झाडू असा पटकन मारून घ्यायचा. तर मग कसं आहे मंडळी, बघा सकाळ सकाळ पावडर लावायची गरज नाही, नुसता धुरळान फुफुटा. त्याच्यामुळे ना पाणी मारायला लागतं झाडू मारल्या मारल्या. आणि माझ्या झाडांना पण पाणी द्यायचं होतं. एक 4-5 दिवस झालं पाणीच दिलं नव्हतं, त्याला तब्येत बरोबर नव्हती म्हणून काही लक्ष दिलं नाही. सगळं पाणी ह्याच्यावर व्यवस्थित मारल्यानंतर खूप छान असं मातीचा वास येतो, सकाळ सकाळ भारी वाटतं. आता बघा, पाणी बकेट भरून आणून ठेवलंय, झाडांना पाणी देते. जास्त ना माझ्याकडे एवढीच झाड येतं, पण सगळी महत्वाची. एक आंब्याचं झाड आहे, कोरफड आहे, कडीपत्ता आहे, आणि काय म्हणतात त्याला, ब्रह्मकमळ नाही, लक्ष्मी प्लांट म्हणतात ते पण आहे, आणि गुलाबाचं झाड, तुळशीचं झाड. बस एवढे झाड आहेत माझ्याकडे. आता सगळं रस्त्यावर पाणी मारून घेते. बघा किती छान वाटते पाणी मारल्यानंतर. पाणी मारून झालं की त्याच्यानंतर लगेच कचऱ्याची गाडी आली सकाळ सकाळची ते आमच्याकडं. मग जे लवकर उठतं त्याचाच कचरा गेला जातो त्या गाडीत, जे उशिरा उठतं ते तसंच राहतो कचरा. मग हे बघा किती सकाळ सकाळ गाडी आली. मग कचरा टाकून दिला गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता आंघोळ करायची. आंघोळीला पाणी तापलं होतं तोपर्यंत पटकन आंघोळ करून घेतली. थंडीमुळे पाणी चांगलं कडक होऊन दिलं, जास्त थंडी वाजते ह्या 4 दिवसामध्ये. आंघोळ झाल्यावर सकाळ सकाळ गरम पाणी, घसा पण दुखत होता आणि गरम पाणी प्यायची सवय मला. चहाच्या अगोदर थोडं एक अर्धा तांब्या जरी पाणी पिलं तरी बरं वाटतं दिवसभर. कोण कोण गरम पाणी पितं माझ्या लाडक्या ताई, त्यांनी कमेंट करा. तर बघा, इथं छोटा ग्लास घेतलाय, तेवढंच पाणी पिते मी. बस एवढं एक ग्लास भरून घेतलं की बस होतं.
थोडं पाणी एक्स्ट्रा ठेवलं त्याच्यामध्ये, का तर ब्लॅक टी पण प्यायचं आहे मला. त्याच्यात लिंबू पिळून पित असते, आता लिंबू नव्हतं म्हणून साधंच अद्रक टाकून ब्लॅक टी घेतला. बघा इथं त्या ग्लासमध्ये सगळं गरम पाणी ओतून घेतलं आणि थोडंसं पाणी ठेवलं होतं चहासाठी त्यातलंच. त्याचा चहा बनवूया. आता साखर चहापत्ती टाकून घेते आणि अद्रक टाकते त्यात थोडीशी. ग्लासमध्ये जे पिण्याचं पाणी गरम करून घेतलं होतं ना, ते खूपच कडक झालं होतं, त्याच्यामुळं ते थंड होतोर इथं मी चहा उकळूस्तोर थांबले व्यवस्थित. म्हणलं चहा ओतून घेतल्यानंतरच पाणी प्यावं, तोपर्यंत थंड होईल. आता चहा रेडी झालाय, आता ओतून घेऊया. आणि पिण्याचं पाणी पण तोपर्यंत थंड झालेलं होतं. बघा कसा ब्लॅक टी आहे. गरम पाणी पिऊन घेते आता. तर मग या मंडळी चहा प्यायला. पण दुधाचं नाही, ब्लॅक टी आहे. तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते, पटकन स्वयंपाकावरून घेते, बाकी सगळी कामं आवरल्यात. आता उशीर पण झाला, अर्धा एक तासात निघायचं आहे आम्हाला बाहेर, महत्त्वाच्या कामासाठी जायचे. तर इथं पीठ मळून घेते आणि कॅमेरामॅन बघा आमचा कसं मला चिडीवर घालत होता. त्याच्यानंतर मी शेपूची भाजी बनवली. तोपर्यंत माझ्या मुलांचं पण आवरलं होतं सगळं. मग त्यांना भाजी बनवून झाली की पोहे बनवले आणि चहा पण ठेवला त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि असाच सपोर्ट असू द्या तुमच्या मराठी बहिणीला. लाईक शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता मी पण पोरांबरोबर नाश्ता करून घेते. या पोहे खायला सगळे. तर मग आता चहा मुलांसाठी केलाय, दुधाचा चहा. मागाशी मी ब्लॅक टी करून पिले होते आणि चपात्या अर्ध्याच ठेवल्या होत्या लाटायच्या. नाश्ता केल्यानंतर परत चपात्या लाटायला घेतल्या सगळ्या. तर चला मग आता बाय. पुढच्या ब्लॉगला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.